शिवसेनेच्या 59वा वर्धापन दिन म्हणजे 59 वर्षामध्ये शिवसेनेने आजपर्यंत काय काम केलं असेल तर ते आपल्या सर्वांना माहिती आहे की सर्वात प्रथम शिवसेनेने या भूमिपुत्रांसाठी, या मराठी माणसासाठी जे काम करून दाखवलं ते काम अजूनपर्यंत कोणी केलेलं नाहीये। या मराठी माणसांना स्वाभिमानाने जगायला शिकवणारे आमचे शिवसेना प्रमुख सरसेनापती हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे होते। अरे ज्यांना या मराठी माणसावर नितांत प्रेम होतं ते आमचे शिवसेना प्रमुख होते। अरे आपल्या सर्वांना माहिती आहे की शिवसेनेच्या धोरणे 80% समाजकारण, 20% राजकारण आणि या समाजकारणाच्या माध्यमातून त्यांनी या भूमिपुत्रांसाठी, या मराठी माणसांसाठी खूप काही काम केलेलं आहे। अरे ज्या माणसाला कोणी नोकरी द्यायला तयार नव्हता त्या कंपनीत जाऊन त्या कंपनीमध्ये घुसून शिवसैनिकांना त्यांना बाहेर आणलं आणि सांगितलं की आमच्या प्रथमता आमच्या भूमिपुत्रांना तुम्ही नोकरी दिलं पाहिजे। या मार्मिकच्या द्वारे अनेक लोकांना नोकऱ्या देण्याचं काम शिवसेना प्रमुखांनी केलेलं आहे। आणि जेव्हा शिवसेना स्थापना झाली हे फक्त समाजाच्या हितासाठी, समाजाच्या भल्यासाठी आणि समाजाला पुढे नेण्यासाठी हा शिवसेनेचा जन्म झालेला आहे। मित्रांनो, आज आपण पाहिलं असेल की शिवसेनेने आजपर्यंत अनेकांना नोकऱ्या लावण्याचं काम केलं। मग ते कुठल्याही क्षेत्रामध्ये असेल त्या क्षेत्रामध्ये शिवसेनेनी खूप मोठी भूमिका घेऊन आज समाजामध्ये काम करत आले। आपल्याला माहित असेल हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा 1966 साली शिवसेनेची स्थापना केली होती त्यावेळेस या मुंबईमध्ये कोणी या भूमिपुत्रांना, या मराठी माणसाला नोकऱ्या देत नव्हता आणि त्यावेळेस सांगत होते मुंबई तुमची तर भांडी घासा आमची, असे उद्गारे फुटू लागले होते। पण त्या ठिकाणी शिवसेना प्रमुखांनी प्रमुख भूमिका घेतली आणि सांगितलं जर माझ्या भूमिपुत्रांना, माझ्या मराठी माणसांना आमच्या मुंबईमध्ये, आमच्या महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या मिळत नसेल तर आम्ही राज्यात आलेला एकही लेबरला इथं काम करू देणार नाही। आणि तेव्हा त्यांनी मार्मिकच्या द्वारे संपूर्ण भारतामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यादी काढायला सुरुवात केली। जे परराज्यात आलेले मुंबईमध्ये काम करणारी लोक होते त्यांच्याकडे जाऊन तिकडची लिस्ट तयार करण्यात आली आणि त्या ठिकाणी काम करणारा वर्ग हा उत्तर प्रदेशचा होता, बिहारचा होता, कुठं गुजरातचा होता, परंतु मुंबईमध्ये असणारा तिथला मराठी माणसाला कोणी नोकऱ्या द्यायला तयार नव्हता। आणि त्या ठिकाणी बाळासाहेबांनी भूमिका घेतली जर माझे भूमिपुत्रांना नोकरी मिळाली नाही तर मी ह्या कंपनी सुद्धा चालू देणार नाही, असं पद्धतीचं काम 1966 पासून तर 2025 पर्यंत हा शिवसेनेने काम करून दाखवलेलं आहे। मित्रांनो, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा 2019 साली जेव्हा या महाराष्ट्राची कारभार आपल्या हातामध्ये घेतली आणि संपूर्ण देशामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये एक कोरोना व्हायरस सारखा महामारी आली आणि त्यावेळेस सर्वांना वाटत होतं की आता हा मुंबई, हा महाराष्ट्र वाचू शकत नाही। कारण आपल्याला माहितीये की परराज्यातनं लोक या ठिकाणी नोकरी करण्यासाठी येतात, धंदे करण्यासाठी येतात आणि महाराष्ट्राची त्यावेळची लोकसंख्या होती 12 कोटी लोक। आता ह्या 12 कोटी जनतेचा काय होईल अशी जागतिक आरोग्य संघटनांनी त्या ठिकाणी खेद वापरला होता। परंतु त्यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी व्यवस्थित नियोजन करून या महाराष्ट्रातले 12 कोटी जनतेला वाचवण्याचं काम केला। आपण पाहिलं असेल त्यावेळेस आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये प्रेत गंगामध्ये वाहताना दिसली, बिहारमध्ये प्रेत आपल्याला रस्त्यावर पडलेली दिसली, गुजरातमध्ये हॉस्पिटलमध्ये प्रेत लाईनची त्या ठिकाणी होती, परंतु महाराष्ट्रामध्ये एकही प्रेत रस्त्यावर आपल्याला सापडत नव्हती। हे सर्व किमया जर कोणी करून दाखवली असेल तर ते आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी करून दाखवली आणि त्याची दखल WHO ने घेतली आणि त्यांनी त्यावेळेस सांगितलं की सर्वात प्रथम या महाराष्ट्रामध्ये, या हिंदुस्थानामध्ये जर कुठल्या राज्याने काम केलं असेल तर ते महाराष्ट्र राज्याने काम करून दाखवलेलं आहे। आणि त्यावेळेस
सिंधुताई सपकाळ आणि त्यांची आई त्यांनी सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरेंना फोन केला आणि सांगितलं, अरे उद्धवा, मी तुझे वडिलांचं भाषण शेवटचं ऐकलं होतं. त्यांनी सांगितलं होतं, आजपर्यंत तुम्ही मला सांभाळलं, माझे नंतर माझे उद्धवला सांभाळा, माझे आदित्याला सांभाळा, परंतु आज काय परिस्थिती आहे, तू महाराष्ट्राची 12 कोटी जनतेला सांभाळण्याचं काम केलं आणि मला आता तुझ्यावर गर्व आहे. तर खरा तू आज उद्धव बाळासाहेब ठाकरे जे आहेत ते आमचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सुपुत्र आहे. आणि एवढाच मला या ठिकाणी सांगायचंय की शिवसेना 1966 पासून तर अद्यापर्यंत हे फक्त लोकांचे हितासाठीच काम करत आलेली आहे आणि हेच धोरण घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला 2025च्या पुणे महानगरपालिकेमध्ये भगवाच फडकवायचा आहे, हे निर्धार घेऊन आपल्याला काम करायचं आहे. एवढेच या ठिकाणी सांगतो. आणि आयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, मी त्यांच्या मनापासून मनापर्यंत आभार व्यक्त करतो. आणि जाता जाता एवढंच सांगतो, विजलो जरी आज मी हे माझा अंत नाही, विजलो जरी आज मी हे माझा अंत नाही, पेटेन पुण्या नव्याने हे सामर्थ्याने आश्वंत नाही, छाटले जरी पंख माझे, छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी, अडू शकेल मजला अशी अजून भिंत नाही, माझी झोपडी जाळल्याचे केलेत कैक कावे, जडेल झोपडी अशी ती आग ज्वलंत नाही, अशी ती आग ज्वलंत नाही, येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो मी, अडथळ्यांना घेऊन अडखळणे पावलांना पसंत नाही, पावलांना पसंत नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.